नमस्कार मंडळी, आज आपण वेगळ्या पद्धतीचा एक भात करणार आहोत. त्यासाठी मी 1.5 ग्लास तांदूळ घेतले आहेत. स्वच्छ धुवून घेऊ. 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि 1 तासासाठी भिजत घालायचे. इकडे आपण वाळकं पण धुवून घेऊया. छानपैकी वाळका असे चोळून धुवायचे. त्यामध्ये लागलेली माती वगैरे सगळे निघून जाते. आणि वाळकाच्या अशा 2 फोडीमध्ये कट करून घ्यायचे. चला सगळी वाळका आपण असे कट करून घेऊ. आणि एका चाळणीवर यातल्या बिया अशा काढून घ्यायच्या. म्हणजे यातलं पाणी जे असते ते खाली जमा होते. तुम्ही अशी रेसिपी कधी ट्राय केली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सगळ्या वाळकाच्या बिया अशा काढून घेतल्या चाळणीवर आणि असं खाली पाणी जमा झालेलं आहे. आता या वाळकाच्या फोडी केलेल्या अशा खिसणीवर खिसून घेऊ. मी थोड्या मोठ्या आकारामध्येच खीस पाडून घेत आहे वाळकाचा. बघा आपण असा खीस सगळा वाळकाचा करून घेतला. त्या बियाचं पाणी होतं त्यामध्ये ह्या वाळकाचा खीस मिक्स करून घेऊ. आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आपण. त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊ. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची. तेल तापलेलं आहे, आपण मोहरी टाकून घेऊ. बघा मोहरी छानपैकी तडतडली की जिरे टाकायचे. मोहरी छानपैकी तडतडत आहे. आता जिरे टाकून घेऊ. जिरे टाकल्यानंतर 1 चिमूटभर हिंग टाकायचा. 4 लाल मिरच्या टाकल्या आहेत. 1 मूठभर मुगाची डाळ टाकायची. इथे तुम्ही उडदाची डाळ टाकू शकता किंवा हरभऱ्याची पण टाकू शकता. आणि वाळकाचा खीस टाकून घेऊ. थोडा वाळकाचा खीस असा परतून घ्यायचा. वाळकाचा खीस असा छानपैकी परतून घेतला. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. यामध्ये तुम्ही हळद पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेली हळद. आम्हाला असा पांढरा भात पाहिजे होता म्हणून. कलरचा भात थोडासा करायचा असेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता. मिक्स करून घेऊ छानपैकी. आपले तांदूळ पण छानपैकी भिजलेले आहेत. आता बारीक गॅस करायचा आणि तांदूळ टाकून घ्यायचे. चला मग तांदूळ टाकून घेऊ. असे छानपैकी पसरून तांदूळ टाकायचे. आता आपण आधी खाली वाळकाचा खीस टाकला, त्यानंतर तांदूळ टाकले. आता त्यानंतर आणखीन वाळकाच्या खिसाचा थर लावायचा. छानपैकी पसरून टाकायचा वाळकाचा खीस. त्यानंतर आणखीन तांदूळ टाकायचा, तांदूळाचा थर लावायचा. यामध्ये मी थोडीशी साखर पण टाकली आहे, ते शूट घेताना राहिलं. आता आणखीन थोडासा वर आणखीन वाळकाचा खीस टाकून घ्यायचा. म्हणजे असे थर लावायचे. आधी वाळकाचा, मग तांदूळाचा, पुन्हा वाळकाचा, पुन्हा तांदूळाचा. असे आपले तांदूळ संपेपर्यंत असं करत राहायचं. हे छानपैकी पसरून घ्यायचं वाळकाचा खीस. अजून तांदूळाचा थर लावायचा.
आपल्याकडले तांदूळ झाल्यानंतर त्यावर पूर्ण असलेला वाळकाचा खीस असा पसरून द्यायचा. शेवटीला वाळकाचा खीस पसरून द्यायचा छानपैकी. आणि वाळकाचं पाणी असलेलं पण टाकून घ्यायचं वर हे सगळं छानपैकी. पसरून पसरून लावायचा थर. हे पूर्ण टाकताना पूर्ण बारीक गॅसच ठेवायचा. पूर्ण शिजेपर्यंत बारीक ठेवायचा गॅस, नाहीतर करपू शकतो आपला भात. कारण आपण वरतून पाणी कोणतं पण टाकलेलं नाहीये. हे फक्त वाळकाचंच पाणी टाकलेलं आहे आपण. वाळकाच्या पाण्यामध्येच भात शिजवून घ्यायचा आहे. छानपैकी पसरून घेतला आपण वाळकाचा खीस आणि झाकून ठेवू. छान मंद गॅसवर शिजवून घ्यायचा. बघा आपला भात शिजत आला आहे. चेक करूया आपला तांदूळ शिजला का ते. शिजलेला नाही आणखीन, झाकून ठेवूया. नंतर थोड्या वेळाने आणखीन चेक करायचा की तांदूळ आपला शिजला आहे का नाही ते. शिजला गेलेला आहे. थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देऊ आणि गॅस बंद करून टाकू. नंतर झाकण काढून चेक करूया शिजला का ते. हो, छानपैकी शिजला आहे आपला भात. थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. झाकण काढून चेक करू आणि असा सगळा भात मिक्स करून घेऊ आणि प्लेटमध्ये काढून घेऊ. आमच्या अशा छान छान रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.